हा आले सर्वांना. आपल्याला आता लिंक पण शेअर करता येईल, मी ते रेकॉर्ड केले म्हणजे आपल्याला युट्यूबला लिंक करता येईल ते. ओके चला, मग आता कालच्या लेक्चरमध्ये आपण जो भाग स्टडी केला त्याच्या पुढचा भाग आपण स्टडी करणार आहे. मागचं काय काय म्हटलं मी, लक्षात आलं ना? स्कॉलरशिप किती मिळणार आहे? 48,000. त्याचा फायदा स्कॉलरशिप सोबत दुसरा कोणता? हाच सिलेबस पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक पार्ट स्टडी करताना काळजीपूर्वक आणि लॉंग टर्मचा विचार करून स्टडी करायचा आहे. चला या पुढे. आता आपण कालच्या ह्याच्यात मध्ये विषम संख्यापर्यंत आलतो बघा, आणि पुढे आपल्याला लिहायचंय आज रोमन संख्या. काय? रोमन संख्या, रोमन नंबर, रोमन नंबर्स. चला, रोमन संख्या, रोमन नंबर, बरोबर आहे. आता ह्या रोमन संख्या, रोमन नंबर्स ह्या सर्वच परीक्षांना महत्वाच्या आहेत बघा. चौथीला पण आहे, पाचवीला पण आहे, 6वी 7वी 8वी NMMS पर्यंत सर्वांनाच आहे. त्याच्यामुळे ह्याला एक एक कन्सेप्ट क्लिअर करूत. मग ते चौथीसाठी असेल, पाचवीसाठी असेल, 8वीसाठी असेल, सगळ्यांना सेम आहे. सगळ्यांना काय? सेम कन्सेप्ट आहे. ओके चला, मग सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सांगा बरं, काल तुम्ही मला याचं उत्तर सांगितलं का? रोमन संख्येमध्ये एकूण रोमन संख्या चिन्ह किती? असं लिहू का डायरेक्ट? ओके, एकूण रोमन संख्या चिन्ह किती? एकूण रोमन संख्या चिन्ह किती? चला, हा मी प्रश्न काल तुम्हाला विचारला होता बघा, आठवतंय का? नाही आठवत? बर बघा, एकूण रोमन संख्या चिन्ह किती? 7. काल आपण हे नोट केलं होतं, बरोबर आहे. मग टेबल तयार केलता का आपण काल? बघा बरं, तर टेबल तयार करा आणि या टेबलमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये जाईल का? बरं ठीक आहे, थोडा ॲडजस्ट करू अलीकडं. ओके पहा, रोमन संख्या चिन्हामध्ये पहिलं जे इथं लिहूत आपण, पहिल्यांदा रोमनवाले लिहूत, रोमन, आणि खाली लिहूत आंतरराष्ट्रीय. ओके, इथं काय लिहूत? आंतरराष्ट्रीय रोमन, आणि इथं लिहूत आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, चला आता रोमन संख्येमध्ये पहा, पहिला 1, त्याला आपण काय म्हणतो? असं म्हणतो 1. आंतरराष्ट्रीय मध्ये काय म्हणतो? या पद्धतीचं 1. तुम्हाला दिसतंय ना? व्हाईट पेन घेऊ का? बरं. दुसरा आहे ते म्हणजे 5, त्याला आपण असं म्हणतो. तिसरा आहे 10, त्याला असं म्हणतो. राईट. याच्यानंतर L, C, D आणि काय हो? M. आलो बघा, बरोबर आलो इथपर्यंत. हा, M. आता L म्हणजे काय? 50. C म्हणजे काय? 100. D म्हणजे काय? 500. M म्हणजे काय? 1000. M म्हणजे काय? 1000. M म्हणजे 1000. चला, क्लिअर? चला, झालं का? हां, आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट घ्यायचे आहेत. हां, आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल, महत्त्वाचे पॉईंट लिहूत आपण. पहा, एक साधं एक्झाम्पल. समजा मी तुम्हाला म्हटलं की 10 लिहून दाखवा, तुम्ही काय म्हणता? एवढं सोपं होय, घ्या 10. बरोबर आहे? यस. आता तुम्ही समजा म्हटले मला 20 लिहून दाखवा, ये किती सोपं आहे, घ्या म्हणा 20. बर, मी म्हटलं 30 लिहून दाखवा, लगेच लिहिणार 30. बर, मी म्हटलं 40 लिहिणार, काही जण लगेच लिहिणार बघा 40 हंग. एवढं सोपं आहे म्हणा. बर, मला सांगा बरं, हे बरोबर आहे का? ओके, हे बरोबर आहे का? यस. हे बरोबर आहे का? यस. मग हे बरोबर नाही का? हे रोमन संख्येमध्ये हे जे दिलं ना आपल्याला, हे बरोबर नाही का? सांगा बरं. यस ऑर नो? बोला. चला चला, लवकर, फास्ट.
करेक्ट. यस. मग हे झाला आपला रॉंग वाला कन्सेप्ट. का? कारण असं लिहिण्याची पद्धत नाहीये, आपल्या रूलमध्ये बसत नाही का बाबा मला असं लिहायचं. मग तुम्ही म्हणसाल मला 50 लिहायचे, मग मी असं काय 5 वेळा लिहिणार का हो? नाही. मग याला काही पद्धत आहे की नाही, याला काही नियम आहे की नाही, याला काही बंधन आहे की नाही, हे असं लिहिणार का? नाही. म्हणजे हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. बरोबर आहे ना? यस. मग नेमकं कसं काय आहे, त्याचे नियम काय ते आपण एक 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 स्टडी करू. बघा आता. चला, झालं का हे? हां, आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट रोमन संख्या झालं पाहिजे बघा, आणि पुढच्याचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. चला पुढे या. आता एकच मिनिट. हां, आपला टेबल इथंच पाहिजे. हां, बरं. एकूण रोमन संख्या चिन्ह याचा कन्सेप्ट क्लिअर झाला का? तर याचं उत्तर येतं 7. ते 7 कोणतं? हे वालं. 1 2 3 4 5 6 7. तुम्ही म्हणसाल मग बाकीचे नाहीत का? कालच्या लेक्चरमध्ये मी सांगलं की 2 का नाही? कारण 2 जे आहे ना याच्यापासून तयार होतंय. बर, 4 कोणापासून तयार होतंय? 5 आणि 1 पासून. या 5 आणि 1 पासून 4 होतंय. म्हणजे यांच्यापासूनच तुमचे इतर संख्या तयार होतात. काय? इतर संख्या तयार होतात. मग रोमन संख्या चिन्हामध्ये टोटल रोमन संख्या चिन्ह किती? तर म्हणायचं 7. किती? 7. कुणी विचारलं तर काय म्हणायचं? 7. कारण बऱ्याच जणांना वाटतं हे तर असंख्य असतात राव, 100 बी लिहिता येते, 200 बी लिहिता येते, 1000 बी लिहिता येते, 2000 बी लिहिता येते, मग इथं 7च कसं काय असतील? तर त्याचं कारण काय आहे? या सगळ्यांपासून बाकीचे नंबर्स आपल्याला तयार करता येतात. कळालं? यस. ओके. या सगळ्यांपासून काय? बाकीचे नंबर्स आपल्याला तयार करता येतात. बरोबर आहे? यस. ओके, डन. आता पहा मी काय लिहितो, तो पहिला पॉइंट महत्वाचा. रोमन संख्येमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, रोमन संख्येमध्ये, रोमन संख्येमध्ये पहा, रोमन संख्येमध्ये आपल्याला कोणते कोणते? तर 1 10 100 1000 ह्या 4च अशी संख्या येतात रोमन संख्या ज्या आपल्याला जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. पुढे हे अंक जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. बरोबर आहे? यस. जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. चला, आता येते आवाज? यस. काय म्हटलं मी की तुम्ही याला असं लिहू शकत नाही. हे असं 4 वेळा लिहू शकत नाही. जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येते आपल्याला?
तीनच वेळा लिहिता येते, 4 वेळा लिहिता येत नाही, 5 वेळा लिहिता येत नाही. म्हणून हा पहिला पॉईंट महत्वाचा आहे. बरं, असे कोणते अंक आहेत? ते अंक तुमचे हे 4च आहेत. तुम्ही जर म्हटले काय की असं लिहितो मी यल यल, मग 50 आणि 50 100 होतं का? नाही होत. तो लिहिण्याचा अधिकार यल वाल्यांना नाही आहे. बरोबर आहे. तो अधिकार डी ला पण नाही आहे. फक्त तो या 4च जणांना अधिकार आहे की हे 4च तुम्ही लिहू शकता तेवढ्या वेळा. ओके, चला, पहिला पॉईंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉईंट कंप्लीट झालं. ओके, दुसरा पॉईंट बघा आता काय आहे रोमन संख्येमध्ये. एकच मिनिट. आता पहा रोमन संख्येमधला दुसरा पॉईंट, सेकंड पॉईंट, तो म्हणजे असा, टेबल आपल्याला क्लिअर लागतो. इथं दुसरा पॉईंट असा की रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या, थांबा आपण पेन हा घेऊ, ग्रीन दिसतं का बघा. रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या रोमन संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असल्यास, बघा पॉइंट काय आहे, लहान संख्या असल्यास, लहान संख्या असल्यास, बोला, लहान संख्या असल्यास त्यांची बेरीज घ्यावी. त्यांची काय? बेरीज घ्यावी. बघा आता, त्यांची बेरीज घ्यावी. काय आहे हा कन्सेप्ट? थांबा, मला कमी दिसणार चालल्यात, एकच मिनिट. हा नेमका कन्सेप्ट काय आहे? चला, अजून कोण कोण आलं? श्रेया बेटा सांगा काय असेल बरे. जान्हवी, श्रेया सांगा काय असेल हे? बोला. बर, मग आता पहा काय. चला, याच्यामध्ये आपल्याला समजा असं दिलं, सी म्हणजे किती बाळांनो? 100. आणि याच्या पुढे मी लिहिलं एक्स. मोठा कोण? सी. आणि एक्स म्हणजे काय? 10. 10 कसं आहे? लहान आहे. मग मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल. काय? मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज घ्यावी. म्हणजे 100 प्लस पुढे काय? 10. उत्तर काय आलं? 110. 100 प्लस काय? 10. उत्तर आलं 110. उत्तर काय आलं? 110. बरोबर आहे. उत्तर आलं 110. ठीक आहे. अजून समजा तुम्हाला म्हटलं डी आणि पुढे लिहिलं सी आणि अजून एक सी लिहिलं तर पहा याचा अर्थ काय होतोय? बरं, पहिले हे नको, पहिले एक एकच घेऊ. डी म्हणजे किती? 500 आणि सी म्हणजे किती? 100. उत्तर काय आलं? 600. बरोबर आहे. 600. उत्तर काय आलं? 600. बरं, अजून पुढे समजा तुम्हाला म्हटलं एम डी. एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500. उत्तर किती आलं? 1500. उत्तर किती आलं? 1500. उत्तर आलं 1500. राईट. यस, उत्तर आलं बघा तुमचं 1500. आवाज येतोय ना? आता आवाज येतोय. आवाजाला आता नाही प्रॉब्लेम. सेल डिस्चार्ज झाले होते. चला पहा, दुसरा पॉइंट तुम्हाला कळाला का काय आहे? दुसरा पॉइंट आहे की रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आल्यास त्यांची काय घ्यायची? बेरीज घ्यायची. त्यांची काय घ्यायची? बेरीज घ्यायची. ठीक आहे. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आल्यास त्यांची बेरीज घ्यावी. त्यांची बेरीज घ्यावी.
यस, ओके, चलो कंप्लीट झालं का? चला मग आता तिसरा पॉइंट आपल्याला टेबल इथे ठेवायचा बघा, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं खालचं क्लिअर करावं लागतं. हा, या तिसरा पॉइंट काय आहे पहा, महत्वाचा. जर मोठ्या संख्येच्या डावीकडे, तिसरा पॉइंट हा, जर पहिल्यांदा असेल या रोमन संख्येमध्ये, हा रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या डावीकडे, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास त्यांची वजाबाकी घ्यावी. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास त्यांची वजाबाकी घ्यावी. बर, कसं? उदाहरणार्थ पहा आता. समजा मी असं लिहिलं काय, डी आहे याच्या मागे एल लिहिलं, डी आहे त्याच्या मागे काय, एल लिहिलं. बोला बरं आता काय करायचं? एल आहे मागे आणि डी आहे पुढे. मग मोठी संख्या कोण आहे? डी. त्याच्या मागे मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या घेतल्यास आपण काय म्हणायचं? त्याला वजाबाकी करायचं. डी म्हणजे 500, एल म्हणजे 50, उत्तर 450. बरोबर आहे. अजून पुढे समजा, अजून पुढे पहा, यम आहे त्याच्या मागे एक्स लावला मी, काय एक्स लावला. मग यम म्हणजे काय? 1000 आणि एक्स म्हणजे काय? 10, पण तो मागे असल्यामुळे वजाबाकी करायची. 990. ठीक आहे. अजून पुढे समजा म्हटलं तुम्हाला डी आणि माग सी, तर डी म्हणजे काय? 500, सी म्हणजे काय? 100, उत्तर 400. उत्तर काय आलं? 400. उत्तर 400. करेक्ट. यस, उत्तर 400 आलं. चला, बरोबर आहे. बरोबर आहे का? चला, झालं हे. हा, तर मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास त्यांची वजाबाकी घ्यावी. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आल्यास त्यांची बेरीज घ्यावी. बरोबर आहे. आता पुढे जाऊ. चौथा पॉइंट महत्वाचा आहे. हा चौथा पॉइंट पाहता. हा चौथा पॉइंट काय आहे? यस, या इकडे. चौथा पॉइंट असा सांगतो बघा की मोठ्या संख्येच्या उजवीकडे, बघा याचे 4-5 पॉइंट आहेत पण फारच महत्वाचे आहेत. 4-5 आहेत पण फार महत्वाचे पॉइंट आहेत. पहा चौथा पॉइंट, मोठ्या संख्येच्या उजवीकडे, बघा मोठ्या संख्येच्या उजवीकडे, चलो मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या 3च वेळा घेता येते. 3 वेळा लिहिता येते. 3 वेळा लिहिता येते. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या 3 वेळा लिहिता येते. एक एक पॉइंट घेऊ. पहिले ह्या पॉइंट बद्दल बोलू. चला, समजा डी आहे. आता मला लहान संख्या याच्या पुढे घ्यायची, तर किती वेळा घेऊ शकतो? जास्तीत जास्त 3 वेळा. मग याचा अर्थ काय होतो? डी म्हणजे 500 आणि जसं x असेल तर तुम्ही म्हणा का 10, 20, 30, तसं इथे सी म्हटलं की 100 100 100 300. मग हे प्लस 300. उत्तर काय आलं? 800. उत्तर काय आलं? 800. राईट. यस. बर, अजून समजा आपण यालाच असं म्हटलं डी 2च सी लिहिलं तरी चालतं. 500 प्लस 200. उत्तर काय आलं? 700. याला अजून डी पुन्हा 1 लिहू शकता.
500 प्लस 100 600. 500 प्लस 100 600. राईट. यस. चला क्लिअर झालं. चला कंप्लीट. झालं ना. ओके. आता तुम्ही जर म्हटले अजून समजा यम आहे याच्या पुढे मी बघा याच्या पुढे मी आता यल नाही लिहू शकत. किती वेळा? 3 वेळा लिहू शकत नाही. बरोबर आहे. 3 वेळा लिहू शकणारे चारच आहेत. 1 10 सी म्हणजे 100 आणि यम म्हणजे किती 1000. तर मी याच्या पुढे एक्स लिहू शकतो असं. मग 1000 प्लस 30 1030 असं लिहू शकतो मी याला. बरोबर आहे. 1030 असं लिहू शकतो. झाला हा पॉइंट. काय? मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या 3 वेळा लिहिता येते. मॅक्झिमम किती वेळा लिहिता येते? 3 वेळा लिहिता येते. राईट. यस. चला वेळेवर जॉईन होत राहा बाळांनो. कंप्लीट झाला. ओके. लास्ट पॉइंट आता. हा या लास्ट पॉइंट बघा. लास्ट पॉइंट काय आहे? 5 नंबरचा पॉइंट. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एकच वेळा लिहिता येते. केवळ एकच वेळा लिहिता येते. केवळ एकच वेळा लिहिता येते. बरोबर आहे. यस. केवळ एक वेळा लिहिता येते. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एकच वेळा लिहिता येते. उदाहरणार्थ पहा. समजा आपण लिहिलं यल याच्या मागे 10 एकच लिहिता येतं. डबल एक्स नाही लावता येणार आपल्याला. म्हणजे काय? 50 - 10 40. राईट. तुम्ही जर म्हटले यल आणि मागे 2 लावतो तर जमणार नाही. जमेल का? नाही. बरोबर आहे. डी याच्या मागे एकच सी लिहू शकता. बरोबर आहे. म्हणजे 500 मायनस किती हो? 100. उत्तर 400. चला चला झालं. यस. म्हणजे हा तुमचा शेवटचा पॉइंट होता बघा. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एक वेळा लिहिता येते. तर मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या फक्त 3च वेळा लिहिता येते. फक्त 3च वेळा लिहिता येते. राईट. यस. चला क्लिअर झालं का? येस ऑर नो? यस. क्लिअर झालं. हा. मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल त्याचं उत्तर सांगायचं मला तुम्ही सर्वांनी. पहा हे झालं का क्लिअर? पहा आता. चला संख्यांच्या ओळखीमध्ये आपण रोमन संख्या हा भाग स्टडी करतोय. काय करतोय? रोमन संख्या हा भाग स्टडी करतोय. बरोबर आहे. चला पहा आता. समजा मी तुम्हाला असं म्हटलं रोमन संख्येमध्ये किंवा संख्यामध्ये शून्याला कोणत्या अक्षराने दर्शविले जात होते? कोणत्या अक्षराने दर्शविले जात होते? बोला.
कोण सांगेल मला याचं उत्तर? शून्याला रोमन मध्ये शून्याला थांबा थांबा, काय झालं गड्या? मी मागे असं लिहिलं तर का? CL लिहिलं तर का मागे? हा जमेल ना? हा जमेल. म्हणजे मी आता माझं लक्ष नाही काय लिहिलं तर. C म्हणजे काय? 100 आणि L म्हणजे काय? 50 50. ठीक आहे. हां, मी काही दुसरं उदाहरण घेतलं होतं का एखादं? आता मला अंडू बी करता येणार नाही, मागे जाता येणार नाही. जाता येईल पण मग पूर्णच क्लिअर करावं लागेल बोर्डवरचं. यस, ओके. बघा काही त्यात मिस्टेक होती का? कमेंट करत चालायचा डायरेक्ट. जे वाटलं ना तुम्हाला कमेंट करायचं. आता मी तुम्हाला विचारलं की बाबा रोमन संख्यामध्ये शून्याला कोणत्या अक्षराने दर्शविले जात होते? कोणाला माहिती आहे सांगा बरं? आपल्याला जर सहज कोणी विचारलं, कारण विचारणाऱ्याला काय काही पण विचारू शकतात, सांग बरं म्हणा. त्यानं जर म्हटला तुम्ही रोमन संख्या शिकले का? हो म्हणणार आपण, असं दाबून जोरात म्हणणार हो. मग त्यानं जर विचारलं सांगा बरं शून्याला कशानं दर्शवितात? अयो हे तर माहीतच नाही म्हणा आम्हाला. बघा काही लोकांना माहिती आहे. शून्याला कसं दर्शवित होते? तर शून्याला यन या अक्षराने दर्शवित होते. काय? शून्याला यन या अक्षराने दर्शविले जात होते. मी जात होते म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय? पूर्वीच्या काळी शून्याला यन या अक्षराने दर्शविले जात होते, आता नाही. अच्छा, एक्झाम्पल दिलं का तुम्ही? अच्छा, ओके. मला वाटलं की मी लिहिलेल्यापैकी काही, कारण मी तर 50 व्हॅल्यू येईल असं काही लिहिलंच नव्हतं. बरोबर आहे. चला मग आता मला सांगायला, रोमन संख्येमध्ये शून्याला यन न दर्शवितात. बर, या यनचं मिनिंग काय आहे? तर यनचं मिनिंग आहे नल. नळ नाही हा, नल. आणि नलचा अर्थ होतो काहीही नाही. काहीही नाही. काय अर्थ होतो त्याचा? काहीही नाही. यस, ओके, काहीही नाही. मग तुम्ही म्हणसाल सर आता का बरं नाही याच्यात कुठं? याची गरजच पडत नाही बाळांनो. शून्याचा वापरच होत नाही कुठं. होतोय का बघा बरं कुठं? तुम्ही मला कोणतीही संख्या सांगा ज्याच्यात शून्य गरजेचा पडतो आपल्याला रोमनमध्ये. एकही संख्या नाही ज्याच्यात शून्याचा वापर होईल. त्याच्यामुळं आपण शून्य लिहितच नाही. म्हणून मी काय म्हटलं? कोणत्या अक्षराने दर्शविले जात होते. म्हणजे इथून मागे कोणत्या अक्षराने दर्शविले जात होते. आता आहे का? आता नाही. का? शून्याचा वापरच नाहीये म्हणून वापरत नाहीत. बरोबर आहे ना? यस, हे झालं तुमचा एक महत्वाचा पॉईंट. कोणी विचारलं तर. ठीक आहे ना? ओके, बर. यासोबत मी अजून एक तुम्हाला हे सांगतो, पाहता. या आता याच्यामध्ये समजा जसं तुम्ही रोमन संख्येमध्ये काय म्हणता? समजा यम असेल, पुढे डी असेल, तर तुम्ही काय म्हणता की बाबा 1000 + 500 असं म्हणता ना. 1500. 1000 + 500 तुम्ही काय म्हणता? 1500. बरोबर आहे. बर, आपण जनरली समजा असं लिहिलेलं असेल ए बी, तर याचा अर्थ काय होतो? मधामध्ये कुठलं चिन्ह आपण जनरली घेतो? सांगा बरं. ए बी असेल तर याच्यामध्ये कुठलं चिन्ह मधामध्ये आपण घेतो? सांगा बरं. आठवते कोणाला काही? बरोबर आहे. एक्स असेल आणि इथं वाय असेल तर आपण याला काय कन्सिडर करतो? एक्स असेल आणि वाय असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करतो? सांगा. काय कन्सिडर करतो? अहो याच्यामध्ये आपण गुणाकार घेतो ना. बरोबर आहे. असं घेतो का? ए गुणिले बी, एक्स गुणिले वाय. बरोबर आहे.
पण रोमन संख्येमध्ये तसं नसतं. रोमन संख्येमध्ये याला तुम्ही यम गुणिले डी नाही लिहू शकत. रोमन संख्येमध्ये जोपर्यंत मधामध्ये चिन्ह तुम्हाला दिलं जात नाही तोपर्यंत आपण तिथे चिन्ह असं मनानं गुणाकाराचं घ्यायचं नाही. हा, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान असेल तर प्लस करा, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर मायनस करा. हा तर रूल आहे, पण असं मनानं आपण मधामध्ये गुणाकाराचं चिन्ह घेऊ शकत नाही. ठीक आहे. या मग समजा मी तुम्हाला असं दिलं बघा, यम प्लस डी, यम प्लस डी आणि याच्या भागाकारामध्ये तुम्हाला दिलं समजा सी सी सी, तर याचं उत्तर काय येईल सांगा बरं. सी 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 दिलं तर याचं उत्तर काय येईल? बोला. अरे लई सोपं आहे ना राव. मधामध्ये ऑलरेडी काय दिलं, मी प्लस दिलं. मधामध्ये काय दिलं, प्लस दिलं. मग तुम्हाला प्लसच घ्यावं लागेल. तसं तुम्ही एम डी दिला असतं तर प्लसच घेतला असतं. मग हे पहा, 1000 प्लस 500 आणि सी 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 म्हणजे काय 300, तर 1500 भागिले 300, 0 0 कटला, 3 5 15, उत्तर काय आलं 5. 5 ला काय लिहितो असं, उत्तर हे असं आलं. बरोबर आहे. हा, कळालं का? चला इथपर्यंत कळालं. बर, आता अजून एक महत्वाचा पार्ट आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. महत्वाचं काय सांगायचं होतं की दोघांच्या मधात जर काही चिन्ह नसेल तर गुणाकार घेऊ नये. ठीक आहे, हा महत्वाचा पार्ट होता, हे आपल्याला सांगायचं होतं. झालं हे? यस. चला बघा आता, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा. समजा मी तुम्हाला विचारलं 1397, तर हे मला रोमन मध्ये कसं लिहायचं ते सांगा बरं. 1397 रोमन मध्ये कसं लिहायचं ते सांगा. फास्ट हो द्या. 1397 याला रोमन मध्ये कसं लिहायचं? तेराशे 97 बोला. झालं? अरे लई सोपं आहे बाळांनो. याला काय करायचं, पहिले विस्तारित रूपात लिहा, एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहा. आता एक्सपांडेड फॉर्म तर आपल्याला माहिती आहे सर्वांना, बरोबर आहे. एक्सपांडेड फॉर्म सर्वांना माहित आहे. बरं, एक्सपांडेड फॉर्म सर्वांना माहित आहे, तो काय माहित आहे, तर याला लिहायचं काय, 1000 पहा, 1000 प्लस 300 प्लस 90 प्लस 7, हे झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. हे काय झाला, एक्सपांडेड फॉर्म. आपण हा चौथी स्कॉलरशिप मध्ये स्टडी केलाय बघा. लहानपणीच आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत. तिसरीला चौथीला असताना विस्तारित रूपात लिहा, एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहा. राईट, करेक्ट आले काही जणांचा आन्सर बघा. एम सी सी एक्स सी. ओहो, आसं हमका ऐसा लग रहा कि एकवा गंदी बात हो गया, तुम्हारा एक सी बाकी रह गया उसमें. बराबर है क्या? बघा, ये 1000 म्हणजे काय, यम. 300 म्हणजे काय, सी सी सी. बाळांनो 3 सी येतात हा.
प्रमिती बेटा 3 सी येतील तुझे बघा किती येतं एम सी सी एक्स सी व्ही डबल आय. बर आता 90ला काय लिहायचं 90ला लिहायचं सी म्हणजे 100 10 वजा करा हे असं केले आणि 7ला काय लिहायचं तर हे असं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे 7ला असं मग काहीच नाही याला काय करायचं फक्त जोडायचं यम सी 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 एक्स सी व्ही डबल आय हे आलं तुमचं 1397. हे काय आलं 1397. 1397 करेक्ट यस. हा एक राहिला बरोबर आहे एक राहिला. चला क्लिअर झालं का म्हणजे जर आपल्याला अशा संख्या दिल्या तर त्याची अशी फोड करायची या पद्धतीनं लिहायचं. तुम्हाला जर म्हटलं 879 लिहा तर तुम्ही काय लिहिणार याला बघा बरं 879 जर लिहा म्हटलं तर चला 879 याला काय लिहिणार तुम्ही चला लिहून दाखवा बरं कमेंटमध्ये. आता हे प्रश्न मी घेणार आहे बरं नंतर पुन्हा जेव्हा आपण इंडेक्सनुसार चॅप्टर घेईल ना त्यावेळेस संख्यांमध्ये रोमन संख्यांचा प्रकार हा घेणार आहे मी. क्लिअर झालं यस ओके. झालं का हा आता बघा ह्याला काय लिहायचं याचं पहिले विस्तारित फॉर्म लिहा एक्सपांडेड फॉर्म लिहा 879 बरोबर आहे 879 879 राईट यस. मग हे जे 800 आहे याला कसं लिहायचं डी म्हणजे 500 1 2 3 सी 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 हे 70 म्हणजे काय यल म्हणजे 50 आणि पुढे 20 आणि हे म्हणजे काय तर हे असं म्हणजे आपण काय म्हणू शकतो डी सी सी यल एक्स एक्स आय एक्स असं म्हणू शकतो. याला म्हणतात 879 अशी लिहिण्याची त्याला पद्धत आहे काय 879 बरोबर आहे यस 879 राईट यस. चला मग आता पुढे महत्वाचा प्रश्न शेवटचा घटक बघूत आता कोणाकोणाला त्याची उत्तरे येतात. हा एकदम महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पुढचा काय आहे पहा जो आपल्याला बुक मध्ये दिलेला नाही परंतु भविष्याच्या परीक्षांचा विचार करता आपण असंही रोमन संख्या शिकतोय तर मग पूर्णच शिका ना कशाला थोडंसं शिकायचं मग पुन्हा पुढे गेलं की पुन्हा थोडंसं शिकायचं कशाला एकदा शिकतोय ना तर कम्प्लीटच शिकून टाका मग ठीक आहे. तुम्हाला याच्यावर आधारित एक सांगतो समजा यल आहे याच्या डोक्यावर बार असेल तर याचं मिनिंग काय होतं काय याचं मिनिंग काय होतं सांगा बरं याचं मिनिंग काय होतं कोणाला माहिती आहे यल बार याचं मिनिंग काय होतं सी बार एक्स बार डी बार यम बार यांचे मिनिंग काय होतात यांचे मिनिंग काय होतात बोला यांचं मिनिंग काय होतंय सांगा बोला झालं का
चला चला कंप्लीट. नाही आलं? लई सोप्पं आहे बघा. काय तुम्ही पा ते जे यल असतं ना, यल याच्या डोक्यावर जर बार आलं तर काय करायचं? पहा, यल आणि त्याच्या डोक्यावर काय बार आलं तर काय करायचं? यलची किंमत किती असते? 50. यलची किंमत किती असते? 50. बरोबर आहे. आणि त्याच्या डोक्यावर बार लिहिलं म्हणजे याचा अर्थ त्याला 1000 मल्टिप्लाय करा. बार लिहिलं याचा अर्थ काय? त्याला 1000 मल्टिप्लाय करा. ठीक आहे. बार म्हणजे त्याची किंमत 1000 वाढते, 1000 पट वाढते. तर सी म्हणजे किती? 100. आणि डोक्यावर काय आलंय? बार. बारची किंमत असते 1000. मग हे काय झालं? 1000. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय? 10. आणि बारची किंमत काय होते? 1000. नंतर डी म्हणजे किती? 500. आणि पुढे 1000. यमची किंमत 1000. आणि याला काय म्हणणार? पुन्हा गुणाकारात 1000. आले? यस. यमची किंमत 1000 आणि त्याला गुणाकारात पुन्हा कोण आहे? 1000. राईट. यस. अशा पद्धतीनं हा नवीन एक कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला माहित पाहिजे, म्हणून याला सगळ्यात शेवटी आपण ऍड केलं. बरोबर आहे. यस. चला, मोजून 10 मिनिट राहिले क्लासच्या टाइमला. हा, तर आपण थोडंसं 5-10 मिनिट अगोदरच सोडतोय. एक एक कन्सेप्ट क्लिअर करत चालतोय आपण. एक एक कन्सेप्ट क्लिअर करत चालतोय. एवढं इथपर्यंत झालं का? बघा किती सोपं आहे. म्हणजे जर रेग्युलर क्लास अटेंड केला, रेग्युलर लेक्चर अटेंड केला आणि रेग्युलर रिव्हिजन दिलं तर अवघड काही आहे का? नाही. आणि आपण जो सिलेबस घेतो याच्या बाहेरचं काही येणार आहे का? काहीच येणार नाही. मग ते तुमचं सामाजिक शास्त्र का असणं, सायन्स पूर्ण डिटेलमध्ये होईल, भूगोल पूर्ण डिटेलमध्ये, इतिहास पूर्ण डिटेलमध्ये. या सगळ्यांचे मार्क खूप जास्त आहेत आणि 5 मार्काला येतो किंवा 5 प्रश्न येतात आपले याचे नागरिक शास्त्राचे. कळालं? यस. त्याच्यामुळं पूर्ण डिटेलमध्ये जर शिकलो तर आपला मार्क इथं एकही जाणार नाही. आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळणार म्हणजे मिळणार. चला, आलं लक्षात? ओके, क्लिअर झालं सगळं? यस. आता ह्या ग्रुपची आहे ना लिंक मी आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या ग्रुपवरती पाठवतो. त्याच्यामध्ये ग्रुपची पण लिंक असेल, व्हिडिओची असेल, ॲपची असेल, सर्वांच्या लिंक त्याच्यामध्ये असतील. तुम्ही त्या इतर ग्रुपवर शक्य झालं तिथं शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, जुन्या मित्रांनाही सांगा. शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला 2 युनिट कंप्लीट झाले पाहिजे आणि ते सुद्धा 100% परफेक्ट. 2 युनिट 100% परफेक्ट झाले पाहिजे, कारण आपल्याला वेळ नाहीये पुढे, है ना. म्हणून आपल्याला एक एक युनिट परफेक्ट, एक एक पॉइंट बेसिक टू ॲडव्हान्स क्लिअर करायचा आहे. डन. ओके. भरपूर शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला कलेक्ट करायचे. शॉर्ट ट्रिक्स काय करायचे तर आपल्याला रिव्हिजन करत राहायचे कंटिन्यू. कळलं? ओके, चलो डन. थांबूत मग. यस. आलं लक्षात सर्वांना काय? किंवा ह्या ग्रुपची लिंक जी आहे व्हॉट्सअप ग्रुपची म्हणा किंवा या व्हिडिओची ती इतरांना शेअर करा. ओके, चला थांबूत मग. यस. थँक्यू. चला, थँक्यू. ओके.